जय खंडे आपणासमोर दोन वेडेवाकडे शब्द बोलण्याचा प्रयत्न करू इच्छितो, तरी तुम्ही मला समजून घ्याल अशी आशा बाळगतो, कारण या व्यासपीठावरून बोलण्याची ही माझी प्रथमच वेळ आहे. आजची ही महापर्वणी साजरी करताना ज्या थोर नेत्यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन भारत मातेला व भारतवासियांना इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, मंगल पांडे, राजगुरू, सुखदेव, भगतसिंग, लाला लजपतराय व चंद्रशेखर आझाद अशा अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांचीही पर्वा केली नाही, तर किमान आजच्या युवा पिढींनी फेसबुक, इंस्टाग्राम व व्हॉट्सॲप यावर शुभेच्छा देणे म्हणजे देशप्रेम नव्हे. शर्टच्या खिशावर व गाडीवर तिरंगा चिटकवण्यापेक्षा तिरंगा मनात असणे महत्त्वाचे आहे व आपण प्लास्टिकचा व बलूनचा वापर कमी केला पाहिजे व कागद व कापडाचा वापर जास्त केला पाहिजे. तिरंग्यात लपेटून जाणं म्हणजे भाग्य उदयाला आलं समजावं. तसेच मी दीदींना सांगेल, पायातली चप्पल व डोळ्यातली नजर जोपर्यंत सरळ आहे तोपर्यंत कुणाचीच वाकडी नजर पडू शकणार नाही आणि चुकून पडलीच तर कापून घरी या, संपून नाही. अशा या अनेक स्वातंत्र्यवीरांमुळे आपण आपल्या भारत देशात मुक्त श्वास घेऊ शकतो. स्वातंत्र्यानंतर आपल्या भारत देशाने कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान यांमध्ये बरीच प्रगती केली. अध्यात्म व विज्ञानाची सांगड म्हणून चंद्रयान-3ला शिवशक्ती पॉईंट हे नाव मिळाले. 500 वर्षापासून रखडलेले राम भगवानांचे सुंदर मंदिर झाले. भारत महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. आपल्या भारत देशामध्ये विविध संस्कृतीचे लोक गोण्या-गोविंदाने राहतात. आपल्या भारत देशामध्ये संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत कबीर, संत एकनाथ महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी व त्यातील ही आपली संस्कृती जी जागतिक पातळीवर महान मानली जाते. आपला भारत देश कृषीप्रधान आहे. ही खरंच स्वाभिमानाची गोष्ट आहे, कारण आपल्या भारत देशात जगाचा पोशिंदा शेतकरी नांदतो. चला तर मग आपण आपल्या भारत देशाला जगातील एक आदर्श देश बनवण्यासाठी प्रयत्न करूया व आपल्या भारत देशातील जी संस्कृती मुळातच महान आहे तिला टिकवून ठेवूया. मैं उस देश का निवासी हूँ जिसके होठों में गंगा और हाथों में तिरंगा होता है. मैं उस देश का रहने वाला हूँ जिसके होठों में गंगा और हाथों में तिरंगा होता है. वो देश जो कभी सत्यम शिवम सुंदरम, कभी वंदे मातरम, तो कभी पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्राविड़, उत्कल वंग है. मैं उस देश का निवासी हूँ जो हर ठुकराए जाने वाले की शरण बन जाता है. 7 समंदर पार को भी ब्रदर सिस्टर कहलाता है. यही प्रेम की पूज्य भूमि भारतवर्ष कहलाती है. यही प्रेम की पूज्य भूमि भारतवर्ष कहलाती है. वंदे मातरम, वंदे मातरम. भारत माता की जय. धन्यवाद.